नमस्कार, मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आज आपण पाहणार आहोत भैयाजी या हिंदी सिनेमाचा मराठीमध्ये रिव्ह्यू। तत्पूर्वी एक स्पेशल गोष्ट मी नोटीस केलेली आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवते। तुम्हीसुद्धा त्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतं। 2-3 वर्षापूर्वी स्त्री नावाचा सिनेमा आला होता हॉरर कॉमेडीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याचे 2 पार्ट्स आपण पाहिलेले आहेत, ते म्हणजे रूही आणि त्यानंतर भेडिया। आणि त्याच्यामध्ये आता पुढचा पार्ट येतो आहे मुंजा नावाने, ज्याचं ट्रेलर हल्लीच रिलीज झालेलं आहे आणि ते ट्रेलर तुम्ही चुकवू नये, तुम्हीसुद्धा पाहावा। आणि तो सिनेमा मुंजा हा जो सिनेमा आहे हा 7 जूनला रिलीज होणार आहे, तर तो तुम्ही नक्कीच चुकवू नये। त्यानंतर स्त्रीचा सेकंड पार्ट हा ऑगस्ट महिन्यात रिलीज होणार आहे आणि हे सगळे जे कॅरेक्टर त्यांनी जमा केलेले आहेत ते सगळे एकत्रित आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि तो सिनेमा बघताना नक्कीच आपल्याला सगळ्यात जास्त आनंद होणार आहे। सो तुम्हालासुद्धा जर हे हॉरर कॉमेडी आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ते सगळे पार्ट पाहावेत। ओके, आता येऊया आपल्या रिव्ह्यूकडे। भैयाजी सिनेमाबद्दल सांगण्यापूर्वी मनोज वाजपेयी सर यांनी यांचं एक स्वतःचं असं म्हणजे एक ताकद आहे त्यांची की ते खूप छान ॲक्टिंग करतात, दाखवून देतात की ते किती प्रगल्भ अभिनेते आहेत। त्यांचा सिनेमा लक्षात राहण्यासारखा म्हणजे अगदी एक बोटावर मोजण्यासारखं म्हणायचं असेल तर सत्या सिनेमा जो तुम्ही पाहिला असेल। मी कॉलेजमध्ये होते त्यावेळेला तो मी सिनेमा पाहिला होता। त्याच्यात त्यांनी भिकू म्हात्रे यांचं कॅरेक्टर केलं होतं आणि ते अजूनही माझ्या लक्षात आहे। आत्ता हा त्यांचा सिनेमा भैयाजी हा 100वा सिनेमा आहे आणि त्याचं सेलिब्रेशन म्हणून हा सिनेमा त्यांनी केलेला आहे आणि मलाही मोह आवरलं नाही की हा सिनेमा आपण नक्की पाहावा आणि त्याचाही रिव्ह्यू करावा। सो त्याचा रिव्ह्यू मी आता करते। तर ह्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स हे की मनोज वाजपेयी त्यांची ॲक्टिंग, त्यानंतर त्यांची जी बायको दाखवली आहे जिच्याबरोबर त्यांचं उशिरा लग्न झालेलं आहे, त्यांची एकमेकांबद्दलचं बॉन्डिंग, त्याच्यानंतर त्यांची जी बायको आहे तिचं सेकंड पार्टमध्ये उलगडत जाणारं व्यक्तिमत्व, तिने उशिरा लग्न केलं, इतकी वर्ष थांबली तरी पण यांच्याशी का लग्न केलं याबद्दलची माहिती, तसेच मनोज वाजपेयी यांची जी आई म्हणून जी दाखवलेली आहे, जी अगदी स्ट्रॉंग एक स्त्री दाखवलेली आहे, तर त्यांचंसुद्धा कॅरेक्टर बघण्यासारखं आहे। स्टोरी आधी सांगेन मग मी निगेटिव्ह पॉईंट्सकडे येते। तर स्टोरी थोडक्यात अशी आहे की मनोज वाजपेयी यांनी जे भैयाजीचं कॅरेक्टर केलेलं आहे त्यांचा आपल्या धाकट्या भावावर खूप जीव आहे। त्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि धाकटा भाऊ दिल्लीवरून बिहारमध्ये म्हणजे जिथे बिहारमध्ये ते राहतात तिकडे येण्यासाठी निघालेला आहे, रस्त्यात आहे। त्यांचं कंटिन्यूअस फोनवर कन्व्हर्सेशन चालू आहे आणि जेव्हा तो येणार असतो तर त्याच्यासाठी पिकअप करायला माणसं जातात, परंतु तो येतच नाही आणि त्याच्या बाबतीत काही असं घडतं की ज्यामुळे त्याचा जीव जातो आणि त्यानंतर काय होतं हे आपल्याला सिनेमा बघून कळेल। तर ही होती थोडक्यात स्टोरी। तर त्यांच्या भावामध्ये त्यांचा सगळ्यात जास्त जीव अडकलेला आहे। म्हणजे जसं एक आपण गोष्ट ऐकलेली की एक राक्षस असतो आणि त्याचा जीव त्या छोट्याशा पोपटामध्ये अडकलेला असतो, जर पोपटाला मारलं तर तो राक्षसही मरणार, तसंच काहीचं व्यक्तिमत्व इथे दाखवलेलं आहे। भले त्यांचा जीव जात नाही पण त्याच्यानंतर जेव्हा त्यांचा भाऊ जातो त्यानंतर ते त्या टोकाला जातात की त्यांना रिव्हेंज घ्यावासा वाटतो, कारण त्यांनी पूर्वीचा त्यांचा जे मार्ग आहे तो सोडलेला असतो आणि ते अगदी चांगल्या मार्गाने लोकांना मदत करत असतात, परंतु त्यांच्या भावाचा जीव गेल्यामुळे त्यांना हे सगळं परत सुरू करावं लागतं असं दाखवलेलं आहे, जे ते आधी करायचे। आता ह्याच्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट्स मी हे सांगेन की हा सिनेमा पहिले 30 ते 40 मिनटामध्ये जी त्यांच्या भावाची जी काही बाबतीत गोष्ट घडते ती थोडीशी उलगडत जाते आणि ते बघायला इंटरेस्टिंग आहे, ते बघायला मजा येते, तेव्हा आपल्या अपेक्षा वाढतात। परंतु भावाचा मृत्यू झाल्यानंतर गोष्टीला जे वळण लागतं ते अगदी प्रिडिक्टेबल आहे। आपण प्रेडिक्ट करू शकतो की एंडिंग काय असेल, ह्याच्या पुढे काय होणार, हे सगळं आपण प्रेडिक्ट करू शकतो। बरेचसे सीन स्लो मोशनमध्ये आहेत, खूप स्लो मोशनमध्ये सीन आहेत आणि
ते भैयाजी येणार जाणार, त्यांचे एंट्रीचा सीन, त्यांचा जायचा सीन हे खूप स्लो मोशनमध्ये आहेत आणि त्यावेळेला आपण बोर होऊ शकतो. माझं स्वतःचं सांगेन तर माझा डोळाही लागला मध्येच. तर हा असा सिनेमा आहे की जो 80-90च्या दशकात आलेले सिनेमे होते त्या टाईपचा आहे. अगदी 2000च्या सुरुवातीच्या दशकातले सुद्धा अशा टाईपचे पिक्चर होते, रिव्हेंज स्टोरी टाईप. सो तुम्हाला अंदाज आलाच असेल. 5 पैकी ह्याला मी 2 स्टार देईन. सर्वात खेदाने सांगावं लागतं की सगळ्यात कमी स्टार मी आत्तापर्यंत ह्या सिनेमाला दिलेले आहेत. सो तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा सिनेमा तुम्हाला थिएटरला जाऊन पाहायची गरज आहे की नाही. नाहीतर मग OTTवर येईलच, तर तुम्ही OTTवर पाहू शकता. सो ही थोडक्यात माझा रिव्ह्यू होता. तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला तर नक्की कळवा. मी नवीन रिव्ह्यू करायला सुरुवात केलेली आहे. तुम्ही माझे व्हिडिओज पाहत आहात ह्याचा मला आनंद आहे. पण त्या व्ह्यूजबरोबर लाईक आणि सबस्क्रिप्शन तसेच कमेंटसुद्धा खूप गरजेचं आहे. तर माझं चॅनल वाढू शकेल, माझे व्ह्युअरशिप वाढू शकेल. तुमचे सबस्क्रिप्शन, तुमचे लाईक्स, तुमचे कमेंट्स खूप गरजेचे आहेत आणि ते सुद्धा नक्की द्यावेत. ही छोटीशी अपेक्षा, त्याने मला बरंचसं मोटिवेशन मिळेल. आणि शेवटी परत एकदा मुंजा सिनेमाचं ट्रेलर आलेलं आहे, नक्की पहा. 7 जूनला रिलीज होतो आहे आणि भैयाजीचा रिव्ह्यू मी दिलेला आहे. तुम्हाला पाहायचं आहे की नाही पाहायचं आहे हे तुम्ही ठरवा. थँक्यू सो मच.